बाजा बाजा एक मिनिट. सर्वप्रथम या ठिकाणी धन्यवाद. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आज गिरगावची माऊली सुवर्ण चषक ही महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धा पार पडली जाते आणि या स्पर्धेच्या निमित्ताने या स्पर्धेच्या ट्रॉफी अनावरणापासून ज्या वेळेला आपण महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री साहेबांकडे म्हणजेच एकनाथजी शिंदे साहेबांपर्यंत या ट्रॉफीसाठी जातो आणि खऱ्या अर्थाने दक्षिण मुंबईतील आणि आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे अमितजी लोटलीकर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. कारण ज्यांनी महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली अशी नुकतीच हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग भरवली गेली तर सन्मान केला जातोय अमितजी लोटलीकर साहेब यांचा. दिनेश यांना विनंती असणार आहे सन्मान करायचा आहे. तुम्हाला सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आणि एकनाथजी शिंदे साहेब. बाजा आता आपल्याला वाजवायला हरकत नाहीये. सन्मान होतोय अमितजी लोटलीकर साहेबांचा. अमितजी लोटलीकर साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी राहुल शेठ पवार साहेब म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके बाबूदादा. या ठिकाणी बाबूदादांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. वर्णीकर साहेबांना विनंती असेल आपण आज सन्मान करायचा. पहा आज या स्पर्धेची चर्चा महाराष्ट्रभर झाली परंतु आपल्या सगळ्यांचं प्रमुख योगदान आहे म्हणून ही स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळाली. आणि दादा आपण देखील या स्पर्धेला आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलाही विशेष सन्मान. त्याचबरोबरीने या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक खऱ्या अर्थाने या बाजाशिवाय मजाच नाही. डीजे किती मोठा येऊ देत परंतु याची मजा काहीतरी वेगळीच आहे. क्या बात आहे. आणि आपण सन्मान करतो या ठिकाणी श्री साई स्पोर्टचे सर्वे सर्वा शैलेशजी पाटील यांचा. आज जगभर युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतो किंवा हे टी शर्ट ज्यांनी डिझाईन केले ते युवा उद्योजक युवा मराठी उद्योजक स्वतः क्रिकेट प्रेमी आहेत आणि ज्यांची स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ते बॉक्स क्रिकेटच्या दुनियेतील एक मोठं नाव शैलेशजी पाटील श्री साई स्पोर्ट्स. त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. थँक्यू सो मच. असं वाटतं की त्यांना वाजवतच राहावं बट थोडं आपण करूया. त्यानंतर ललितजी माधव साहेबांचा पण एक विशेष सन्मान केला जाईल अगदी लॉट पासून आणि या टुर्नामेंटसाठी त्यांचा पण तेवढाच मोलाचा योगदान राहिलं आहे. आणि डांबरीकरण त्यांनी खूप मोठी मदत ज्यांनी आम्हाला केली आहे आणि सध्या महाराष्ट्रात दाढीवाले फेमस आहेत त्याच्यामध्ये यांची दाढी पण अगदी फेमस आहे. थँक्यू सो मच. त्यानंतर आकाशजी चाबुस्कर यांचा पण एक विशेष सन्मान केला जाईल. आकाशजी आपण पण आलात आणि खूप चांगलं कार्य करतायत शिवसेनेसाठी आणि सर्व पदाधिकाऱ्यांसाठी. आज ते पण उपस्थित राहिली आहेत. आज आकाशजींचा पण एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जाईल. आणि जे आम्हाला 2 सायकल्स ज्यांनी प्रोव्हाइड केले आणि आमचेच मित्र आहेत या खोताचे वाडीचे आहेत अभिषेक वाळके यांचा पण विशेष सन्मान केला जाईल. आणि 2 दिवस ते स्वतः देखील या मॅचचा आनंद घेत होते. अभिषेकजी थँक्यू. त्यांनी आम्हाला सायकल प्रोव्हाइड केली. आता ती सायकल कोणाला जाईल ते आपण आता बघूयात. थँक्यू. त्यानंतर आमचे संदीप भाऊंचा पण एक विशेष सन्मान केला जाईल. आवर्जून आज तेही देखील या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहिले गेले. संदीप
संदीप भाऊंचा पण एक विशेष सन्मान आज या कार्यक्रमासाठी त्यांची पण उपस्थिती राहिली आणि आज दरवर्षी न चुकता या कार्यक्रमासाठी ते आवर्जून येतात. संदीप भाऊ आपला पण आभार आहे. थँक्यू सो मच. त्यानंतर थापाजींचा पण एक विशेष सन्मान. प्रतीक सीताप आपण या. प्रतीकने जेवढी मेहनत केली आहे म्हणजे प्रतीक उद्या टुर्नामेंट नाही, प्रतीक उद्या पण इकडे येईल एवढी मेहनत त्याने या ग्राउंड वरती केली आहे. थापाजींचा पण एक विशेष सन्मान केला जाईल आज. थापाजी आपण यायचं आहे. थापाजी आपण या प्लीज. आमचे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. थापाजींचा एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जाईल आणि प्रतीकने पण जी मेहनत केली, धन्यवाद प्रतीक. त्यानंतर थापाजींचा पण एक विशेष सन्मान आपण इकडे करतोय. बघता बघता या क्रीडा स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण इकडे त्यानंतर शुभम गुगे आपण पण या मॅन ऑफ द मॅचला बॅनर देण्यासाठी ते अगदी प्रॉपर त्यांचं ते आणि अगदी शिवसेनेसाठी पण खूप चांगलं कार्य करतात शुभमजी. आणि आज त्यांची पण 2 दिवस खूप मोठं सहकार्य म्हणजे अगदी काल रात्री 2 वाजता क्रीडा स्पर्धा संपली, बट त्यानंतर सर्व आवरून अगदी सर्व घरी येऊन पुन्हा सकाळी 10 वाजता इकडे येणं. त्यानंतर रितेशजींचा पण एक विशेष सन्मान केला जाईल. आपण पण यायचं आहे. रितेश, ज्या सर्व प्लेयर्सचे आपण कॅप वरती नाव बघितलं रितेश, तेच आमचे रितेश, त्यांचा एक विशेष सन्मान आपण केला जातो. थँक्यू सो मच रितेशजी. आणि 2 दिवस त्यांनी पण आमच्या सोबत स्कोरिंगसाठी त्यांनी पण मदत केली आहे. त्यानंतर आमचे डीजे प्रसाद यांचा पण विशेष सन्मान केला जाईल. या कच्चीची सवय तर त्यांना पण लावून घ्यायची. काल त्यांची एंगेजमेंट पण झाली आहे, त्यामुळे डीजे प्रसाद बॉलिवूडला मला पण त्यांनी पण साऊंड सिस्टम ऑपरेट केले. म्हणजे एका डीजे ऑपरेटरला सांगायची गरज नाही की कुठलं गाणं लाव. थँक्यू सो मच डीजे प्रसाद. आणि जी विकेट बनवली आमचे सुदर्शन राणे साहेब आपण पण या, कारण की कमी वेळामध्ये त्यांनी विकेट बनवली आणि 1 नंबर विकेट त्यांनी जी आम्हाला इकडे बनवून दिली. डांबरवरती विकेट बनवणं थोडं कठीण आहे, बट राणे आता सर्व मुश्किल नाहीये, सर्व आपण इकडे करू शकतो. थँक्यू सो मच सुदर्शन राणे, आपला पण आभार आहे. श्रेयस तेंडुलकर यांचा पण एक विशेष सन्मान केला जाईल उर्फ साई तेंडुलकर. आणि साई तेंडुलकर साहेब आपलं पण स्वागत आहे. आज साई तेंडुलकर यांचा पण एक विशेष सन्मान आज या कार्यक्रमामध्ये केला जातो आहे. ते पण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. थँक्यू सो मच, धन्यवाद आहे. आणि एक विशेष सन्मान आज या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून 2 दिवस त्यांची आपण कॉमेंट्री ऐकले असे महाराष्ट्राचा बुलंद आवाज चंद्रकांत शेट्टे सरांचा एक विशेष सन्मान केला जातो, जो आवाज मुंबई पासून दुबई पर्यंत गेला आणि ज्या आवाजाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्राने ऐकली असे एक समालोचक, स्वतः चांगलं क्रिकेट खेळले. थँक्यू. एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये
त्यानंतर या क्रीडा स्पर्धेसाठी संपूर्ण अंपायर्स टीम कॉमेंटेटर लाईव्ह अगदी पूर्ण अरेंज करण्यापासून ज्यांनी मेहनत केली आमचे पद्मनाथ प्रभू बाबू सरांचा एक विशेष सन्मान आज या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांचा पण एक मोलाचा वाटा आहे आणि स्वतः साऊथ मुंबईतलं क्रिकेट स्वतः पण चांगलं खेळले आहेत. क्रिकेट मधलं परिपूर्ण पॅकेज म्हणजे पद्मनाभ प्रभू बाबू सर जे काही बोलणार तोंडावर बोलणार असं हे व्यक्तिमत्व, परंतु 365 दिवस क्रिकेटचा विचार करणारा माणूस पद्मनाभ प्रभू बाबू सरांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. नीरजजी वर्ळीकर आपण या ठिकाणी यायचं आहे. आपल्या सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेचे संपूर्ण डिजिटल गोष्टी होत्या त्या सगळ्या आपण हँडल केल्या आहेत, त्याबद्दल आपला हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. वर्ळीकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अबुदादांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे या मानाच्या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबरीने ह्या तन्मयजी आपण तन्मय भाऊ आपण या. तन्मय अरबळकर यांचाही सन्मान या स्पर्धेसाठी विशेष मेहनत ज्यांनी घेतलेली आहे त्यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अमितजी लोटलीकर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. हे सगळ्या प्रमुख घटक आहेत या स्पर्धेचे ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी केली. त्याचबरोबर या ठिकाणी पंच अजित निकम सर यांना देखील मी या ठिकाणी आमंत्रित करतो. अजित निकम सर, क्या बात है. आता माझ्या बरोबर तुम्हाला एकदा म्हणावं लागेल 1 2 गो. अजित निकम सर, जबरदस्त कामगिरी. महाराष्ट्रभर चर्चा आहे ज्या पंचांची, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्याचबरोबर विवेक प्रभू सर आपण देखील या ठिकाणी यायचंय. अतिशय दर्जेदार या तिन्ही पंचांनी काय जबरदस्त कामगिरी केली आहे या स्पर्धेला यशस्वी करण्यामध्ये. आम्ही एखाद्या वेळेला चुकलो तर दुसऱ्या शब्दाला सॉरी म्हणू शकतो, परंतु पंचांना रिटेक नसतो. आणि काय जबरदस्त कामगिरी, जोखमीचं काम करतात हे सगळे पंच आणि या स्पर्धेला यशस्वी करतायत. यस, त्यानंतर मुंबईच्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये मागील 3-4 वर्षात एक नौखा समालोचनाचा तारा दाखल झालाय. ज्या ताऱ्याने मुंबईचं अख्खं अंडरआर्म क्रिकेट काबीज केलंय. यस, नाव त्यांचं सागर मोरे. सन्मान केला जातोय अमितजी लोटलीकर साहेब यांच्या माध्यमातून. यस, सनीजी भोसले या. तुम्ही सगळ्यांचे फोटो काढले, आता तुमचा फोटो काढण्याची संधी कुणाला तरी देऊयात आपण. या, खूप चांगलं काम केलंय या संपूर्ण स्पर्धेला आपल्या कॅमेऱ्यात टिपलंय. सनीजी भोसले यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. एक मिनिट करणजी बनगुडे. हा हा, करणजी बनगुडे, मंदार गावणगिरीकर, प्रथमेश, या सगळ्यांनी एकत्र यायचंय. एकत्र या. हा बोला या. मी ज्या नावं घेतली त्या सगळ्यांनी या. स्वप्नील आपण देखील या. एकत्रित सन्मान आहे सगळ्यांचा. स्नित भागवत, रोहन बालगुडे, विनीत देवरुखकर, गणेश, या सगळ्यांनी या स्पर्धेच्या आयोजनाच्या यशस्वी होण्यामागे आपण सगळे देखील आहात. आपला एकत्रित सन्मान या ठिकाणी केला जातो अमितजी लोटलीकर साहेब आणि या ठिकाणी राहुल शेठ पवार, बाबूदादा या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा विशेष सन्मान इकडे केला जातोय.
विजय असो. प्रीतम आणि राहुल. प्रीतम आणि राहुल. प्रीतम आणि राहुल आपण याचा आपलाही सन्मान केला जातोय. धन्यवाद. आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार. आणि आता या स्पर्धेच्या वैयक्तिक पारितोषिकांकडे आपण निघालो आहोत. ही मानाची स्पर्धा दहीकला उत्सव आणि गणेशोत्सवाचे कार्यकर्ते विजयजी फडतरे यांनाही विनंती असेल आपण देखील या आपलाही सन्मान केला जातोय. आणि आता आपण निघालेलो आहोत. या विजयजी फडतरे साहेब आपण या ठिकाणी यायचं आहे. आणि आता आपण चाललेलो आहोत वैयक्तिक पारितोषिकांकडे. ही मानाची स्पर्धा या फडतरे साहेब या आपलाही सन्मान केला जातोय. ही मानाची स्पर्धा आणि मानाच्या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिक आपण या ठिकाणी देत आहोत. हा सेमीफायनल मॅच. सर्वप्रथम सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच आणि विजयी संघातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिवेश पारवे. सेमीफायनल दिवेश पारवे, विस्मय ओंकार, विविध पारितोषिक 9 वस्तू आहेत. वाह. तर मंदार स्पोर्ट्सची कॅप दिली जाते. श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील या ठिकाणी आपण त्याचबरोबर एक मोबाईल सुद्धा आहे. भवानी स्पोर्ट्सचं एक टी शर्ट सुद्धा आहे. माडिक कलेक्शनची एक ट्रॅक सुद्धा आहे. असे 9 पुरस्कार एकंदरीत. दिवेश पारवे सेमीफायनल पराभूत. आकाश गुरव या. आकाश गुरव असाल तर लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. यस आकाश गुरव. एक कॅप आणि इनर आहे. यस आकाश गुरव एक जबरदस्त खेळाडू आहेत. त्यांना पुरस्कार जातो. आणि आता अंतिम सामना. सर्वप्रथम अंतिम सामन्यातील पराभूत संघातील सामनावीर हा पुरस्कार आपण देतोय. आणि हा पुरस्कार जातोय प्रणिल 11 संघातील खेळाडू यश. यश यांना पुरस्कार आहे. यश या. अभिनंदन. आणि
अंतिम सामना सामनावीर पुरस्कार 8 पुरस्कार आहेत. यस, गॉगल नाही याच्यामध्ये 8 वेगवेगळे पुरस्कार जे आपले आहेत ते सगळे. आणि हा पुरस्कार जातोय मतंग सारंग. आणि आता पुरस्कार दिला जातोय या स्पर्धेतील लक्षवेधी खेळाडूचा पुरस्कार. या स्पर्धेतील लक्षवेधी खेळाडूसाठी एक बॅट दिली जाते आणि हा पुरस्कार जातोय गिरगावची माऊली सुवर्ण चषक लक्षवेधक खेळाडू पुरस्कार जातोय विस्मय ओंकार मलाड संघाचा सुरेश सरोज कुडा. सुपर स्पोर्टच्या वतीने एक बॅट देण्यात येते. या सुपर स्पोर्टची ही बॅट दिली जाते लक्षवेधी खेळाडू. आणि आता पुढचा पुरस्कार स्पर्धा गिरगावची माऊली सुवर्ण चषक या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. स्पोर्ट शूज दिले जात आहेत, ट्रॅक, टी शर्ट, सी साई स्पोर्ट्स, एक बॅट सुपर स्पोर्टच्या माध्यमातून दिली जाते, एक सायकल दिली जाते. माल आहे जे खेळाडू इकडनं पुरस्कार जिंकणार आहेत. आणि या स्पर्धेतील बेस्ट बॉलरचा पुरस्कार अंदाज काही व्यक्त करू शकता का? या स्पर्धेतील बेस्ट बॉलर, यस, अभिषेक जी हा पुरस्कार देतील. बेस्ट बॉलरचा पुरस्कार जातोय प्रणील 11 संघाचे मोक्ष. क्या बात है. क्या बात है. अरे अख्खं मंडळ आलंय, अख्खं ताडदेवाला टाळ्या वाजवला तुझ्यासाठी. आणि मोक्षी थोडीशी मी चर्चा देखील करेल. मोक्ष बोलायला पाहिजे ना. यस, मोक्ष, सर्वप्रथम तुझं वय किती आहे? 16. क्या बात आहे. वय वर्ष 16 आणि अख्ख्या महाराष्ट्रभर चर्चेत असताना स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर मिळवलाय. मोक्ष, आज कसं वाटतंय? ही ट्रॉफी तुला मिळते, ही पारितोषिके मिळत आहेत, आणि काय म्हणाल तुझ्या टीम विषयी आणि घरून कसा सपोर्ट असतो क्रिकेटला? म्हणजे टीमने तर खूप सपोर्ट केला आतापर्यंत आणि घरातून पण सपोर्ट भेटतच असतो आणि टीमच्या कारणच मला आता हे सर्व भेटतंय. अंडरआर्म क्रिकेट फॉलो करत असतो. कोणता आवडता गोलंदाज किंवा कोणता आवडता खेळाडू अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुमचा आहे? आवडता तर एकच, आकाश भोळ. क्या बात आहे. आणि आज सहकाऱ्यांना काय सांगाल? ही स्पर्धा किंवा घरच्यांना काय मेसेज द्याल? आज ही उपलब्धता मिळाली आहे. काय ना, आता फक्त घरच्याचा सपोर्ट होता म्हणूनच आता एवढं आलोय. म्हणजे आता क्रिकेट खेळणार आणि त्याच्यावर अभ्यास सुद्धा करणार. यस, अभ्यासही करेल, क्रिकेटही खेळ. मोक्ष साठी जोरदार टाळ्या, अभिनंदन. आणि पुढचा पुरस्कार या स्पर्धेतील बेस्ट बॅटरचा पुरस्कार या मानाच्या, या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये, या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेमधील बेस्ट बॅटरचा पुरस्कार दिला जातोय. काही नावं कळतील का?
या स्पर्धेतील बेस्ट बॅटरचा पुरस्कार, लाख मोलाची स्पर्धा आणि बेस्ट बॅटरचा पुरस्कार जातोय ज्या खेळाडूने ही संपूर्ण स्पर्धा गाजवली, विस्मया ओमकार मलाड संघाचा मतंग सारंग. मतंग सारंग सर्वोत्कृष्ट फलंदाज बाबूदादा, हे सगळे मान्यवर आहेत. मतंग सारंग मानाच्या सिद्धी पॅकर मधील 2 सोन्याच्या चैन जिंकणारा हा खेळाडू आज मात्र या ठिकाणी हा पुरस्कार या ठिकाणी जिंकतोय. वाह, काय जबरदस्त खेळलाय मतंग. मतंग, काय म्हणशील, कशी वाटली ही स्पर्धा, किती आठवणीत राहिली ही स्पर्धा आणि हा पुरस्कार मिळालाय, काय म्हणाल? चांगलं वाटतंय, पण थोडी मेहनत केली पाहिजे होती अजून. म्हणजे बाईक साठी अजून थोडीशी मेहनत कदाचित घ्यायची होती की काय तर. आणि जबरदस्त कामगिरी पहा, हेही काही कमी नाहीये. कांजूरमार्गचा मतंग, ज्याच्या नावाची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात आहे, त्याच्यासाठी टाळ्या होतील का? यस मतंग, खूप खूप अभिनंदन. आणि या ठिकाणी आता मी आमंत्रित करील पाटील साहेबांचे, या ठिकाणी सतीश पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन होतंय. पाटील साहेब, विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. पाटील साहेबांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या मानाच्या स्पर्धेच्या निमित्ताने आपलेही हार्दिक स्वागत. मंचावर जर पाहिलं तर अमितजी लोटलीकर साहेब, बाबूदादा, हे सगळे मान्यवर उपस्थित आहेत. लोटलीकर साहेबांचे सर्व सहकारी आणि मुंबई महाराष्ट्रातील या मानाच्या स्पर्धेमध्ये पाटील साहेबांचाही सन्मान होतोय. अमितजी लोटलीकर साहेब हा विशेष सन्मान या ठिकाणी करत आहेत. पाटील साहेब, आपणही उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवलेली आहे. आपलाही विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आता आपण आमंत्रित करत आहोत या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक, अंतिम उपविजेता, ज्या संघाने जबरदस्त कामगिरी केली, अंतिम उपविजेता राहिला. काय खेळलाय फायनल पर्यंत, भल्या भल्यांना चितपट करत असताना ताडदेवचा हा प्रणिल 11 संघ इथपर्यंत आलाय आणि आता 50,000चा मानकरी ठरतोय. या यस, सर्व कमिटी हा पुरस्कार देईल आणि माझ्या मते कॅप्टन वरती या, बाकी सगळ्यांनी ते पुढे उभे राहिले तर चांगला फोटो होईल. कॅप्टन वर या, कॅप्टन वर या, बाकी सगळ्यांनी पुढे इथे खाली बसा. कॅप्टन आणि संघ मालक वरती या. सगळ्या मान्यवरांना विनंती आहे. क्या बात है. एक महत्वाची अनाउन्समेंट या ठिकाणी करतोय. ताडदेवची टीम प्रणिल 11 एवढी चांगली खेळली की श्री साई स्पोर्टचे सर्वेसर्वा शैलेश पाटील यांनी या संपूर्ण 11 खेळाडूंना पावसाळी क्रिकेटचा जो किट आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. वाह, काय खेळले ते सगळे. मग मोक्ष असेल, करण असेल, यश असेल, और राजा भाऊ तुमची बॉलिंग, 6 बॉल टाकणारा बॉलर खूप कमी वेळा पाहायला मिळतो. आणि विशेष म्हणजे सगळ्यांना विनंती असेल, एकदा राजा भाऊ साठी देखील एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूयात. क्या बात आहे. विजय असो, अभिनंदन. असंच खेळत राहा, आम्हा सगळ्यांना आनंद देत राहा. आता पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आपण या ठिकाणी वितरित करत आहोत. पहिला क्रमांक, आणि नुसता क्रमांक नाही, त्याच्याबरोबरने 1 लाख या ठिकाणी आणि नवीन विजेता या स्पर्धेला मिळाला. रेम्बो 2 वेळा, जॉर्ज एकदा, त्यानंतर मिराकल आणि आता
ओमकार मालाड 20 ओमकार मालाड विजेता ठरतो. या उदय अण्णा पुजारी यांनी बांधलेला संघ आपल्याला आणि समीरजी मावळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य समीर भाऊ मावळे आपलं देखील मनापासून अभिनंदन. यस अभिनंदन. उदयांना पुजारी आपलं सुद्धा अभिनंदन आणि समीर भाऊ मावळे आपलं सुद्धा अभिनंदन. लखपती टीम या ठिकाणी ठरते. वाह विजेते पदाचा मानकरी आणि 1 लाखाचा पुरस्कार. सुरेश सरोज सुरेश या ठिकाणी या. सुरेश सरोज 1 लाख म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आपल्या टीमने मिळवली आहे. काय म्हणाल या टुर्नामेंटचा विषयी आणि तुमच्या टीम विषयी? टूर्नामेंट बहुत अच्छा था. लास्ट ईयर में खेला नहीं और मेरे टीम वाले कभी मतलब फाइनल मारा नहीं थे टूर्नामेंट में और ये मतलब इस साल फाइनल मारा है. बहुत अच्छा लग रहा है. और टूर्नामेंट के बारे में बोलूँगा तो नो डाउट टूर्नामेंट बहुत अच्छा है और ये टूर्नामेंट खेलने के लिए मतलब एक्साइटमेंट और रहेगा नेक्स्ट ईयर. तुमच्या टीम विषयी मला एक बोलावं लागेल. तुमची टीम तर मात्र लाखातच डील करताना पाहायला मिळते. लाख आलं की तिकडे ओमकार आली. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अभिनंदन समीरजी मावळे साहेब, उदयअण्णा पुजारी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार. आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार. आणि आता पुढल्या वर्षी भेटूयात. झालंय सगळं. हा सगळ्यात महत्वाची सूचना. आता सिरीज बाकी आहे ना. हा सगळ्यात महत्वाची सूचना आयोजन कमिटीने करण्यात आली आहे. 2025 महाराष्ट्राचं मुंबईचं अंडाराम क्रिकेट पहिली मोटरसायकल बाईक कुठे आहे तर ती ही आहे. इथे मान मिळालाय तो. आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाची आयोजन कमिटीची सूचना आहे. ज्या टीमला मिळेल ज्या खेळाडूला मिळेल ती बाईक कोणत्याही परिस्थितीमध्ये विकायची नाही आहे. त्याच खेळाडूकडे राहील. त्याच खेळाडूकडे राहील याची नोंद आपण या ठिकाणी घ्यायची आहे. आणि आता अनाउन्समेंट करतोय मुंबईचा बायकरमॅन कोण असणार आहे. हो पहा विकली तर टीमला बॅन केलं जाईल. मग ती टीम कोणती असू देत. नियम म्हणजे नियम. आणि आता बायकरमॅन कोण ठरणार याची चर्चा आहे. आणि या स्पर्धेतील मालिकावीराचा पुरस्कार जातोय. 2 खेळाडू चर्चेत होते. थोड्याशा पॉइंटने मात्र ही बाईक त्याला जाते. आणि या स्पर्धेचा बायकरमॅन आवाज येऊ देत ना. तुमचा अंदाज चुकतोय. आणि या मानाच्या स्पर्धेची मालिकावीराची बाईक जाते करण यांना जाते. थोडासा फरक होता करण आणि मतंग यांच्यामध्ये. थोडासा फरक होता आणि त्या थोड्याशा फरकाने आयोजन कमिटीने हा घेतलेला निर्णय आहे. आणि माझं कालचं संध्याकाळचं वाक्य तुम्हाला आठवत असेल. एक मिनिट. काल संध्याकाळी पहिली मॅन ऑफ द मॅच घेतली त्यावेळेला मीच म्हटलं होतं की बाईकवर बसायला पहिलं पाऊल त्यांनी टाकलंय आणि आता दोन्ही पावलं टाकलेली आहेत. कारण आपणही विशेष मेहनत घेतली या ठिकाणी मतंग. परंतु ज्याच्या नावातच रन आहेत त्याने मात्र रनही केले. आणि आज अख्ख्या मुंबईभर करण नावाच्या चर्चा पाहायला मिळाली आहे. जोरदार टाळ्या बजाव.
धन्यवाद आमचे सगळे मान्यवर, विशेष म्हणजे अमितजी लोटलीकर साहेब, बाबूदादा आणि हे सगळे मान्यवर या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळाली आहे. अहो 2 शब्द तर बोलणार. हेलो 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 हॅलो हॅलो. करण कातकडे या ठिकाणी आहे. आज अगदी जग जिंकल्यासारखं त्याला झालं असेल, कारण ही मोटरसायकल त्याची आहे, त्याची. आणि त्या त्या बाईकवर बसलेला आहे. करणशी असंच बोलणार आहोत. करण, सर्वप्रथम कसं वाटतंय? खूप छान वाटतंय सर. आज ही मोटरसायकल तुझी झाली आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये मोटरसायकल मिळाली आहे आणि कुणाला समर्पित करशील ही मोटरसायकल, आणि तुझ्या या क्रिकेट कारकिर्दीमध्ये कुणाचा वाटा आहे? माझ्या घरच्यांचा आहे आणि क्रांतीनगरचा सिंहगडचा पूर्ण ताडदेव होता. आमच्या पूर्ण संघाचा सगळ्या पोरांचा हा सगळा सन्मान आहे माझा आणि माझ्या घरच्यांचा. धन्यवाद अमितजी लोटलीकर साहेब, आपल्या मनापासून आभार. यस. आणि मित्र, आज या स्पर्धेने महाराष्ट्राला अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक नवीन सितारा दिलाय आणि त्या सिताऱ्याचं नाव करण कातकडे, ज्यांनी मात्र ही बाजी मारलेली आहे. त्याचबरोबर हे सगळे आयोजन कमिटी, एवढ्या छोट्या जागेत एवढं मोठं आयोजन करणं सोपी गोष्ट नाही. एकदा जोरदार टाळ्या आयोजकांसाठी झाल्या पाहिजेत. रहिवासातील वाडीतील सगळे रहिवासी, आपण 2 दिवस आम्हा सगळ्यांना सहन केलं, पण त्याबद्दल, आणि जर चुकून कुणाचा सन्मान राहिला असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करू. यस, रबर स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आहेत. आणि मी तर म्हणेल आज याला काय तुम्हाला सुद्धा झोप लागणार नाही, एवढी जबरदस्त कामगिरी केली त्याने. कारण खेळणाऱ्यापेक्षा चाहत्यांना जास्त आनंद होतो. हसणं त्याच्या चेहऱ्यावर पेक्षा तुमच्या चेहऱ्यावर जास्त आहे. आणि कारण याच्या पाठी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होते, शुभेच्छा होत्या, म्हणून याने ते मिळवलेलं आहे. बोला गणपती बाप्पा. या वर्षी थांबू, पुढल्या वर्षी पुन्हा एकदा भेटूयात. धन्यवाद.